सध्या कांद्याला जो भाव मिळतोय तो शेतकऱ्याचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढासुद्धा भाव मिळत नाही। अर्थात सरकारनं योग्य वेळी पावलं उचलली असती आणि निर्यात शुल्क आधीच हटवून जर का कांदा निर्यातीला थोडंसं प्रोत्साहन दिलं असतं तर निश्चितच कांद्याचे आजचे लिलाव हे 2000च्या पुढे गेले असते। परंतु सरकारला हे माहिती होतं, कारण कांदा काय अचानक उत्पादन वाढलेलं नाही आहे। 2-3 महिन्यापूर्वीच अंदाज आलेला होता की यावर्षी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये कांद्याचं उत्पादन वाढतं आहे। बाजारपेठ ही भावनेवर चालत नाही, मागणी पुरवठ्यावर चालत असते आणि मग आपल्या गरजेपेक्षा कांद्याचा पुरवठा जास्त होतो आहे म्हटल्यानंतर त्याची पर्यायी व्यवस्था करणं हे सरकारचं काम आहे, कारण सरकारकडे सगळा डाटा उपलब्ध असतो। ते सरकारनं न केल्यामुळं आज शेतकऱ्यांना हा तोटा सोसावा लागतो। आता किमान निर्यात शुल्क शून्य केले, फार उशिरानं निर्णय घेतला आहे, परंतु आता निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं तर अजूनही थोडाफार दिलासा शेतकऱ्यांना मिळू शकतो। आणि नाफेड जे काय आता खरेदी करणार आहे, अनेक वेळा नाफेडच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेल्या तक्रारी झालेल्या आहेत। बोगस प्रोड्युसर कंपन्या काढायच्या, आपल्या बगलबच्च्यामार्फत कांदा खरेदी करायचा, तो पुन्हा अशावेळी मार्केटमध्ये विकायचा की पुन्हा बाजारात घसरण झाली पाहिजे। हे धंदे नाफेडनं बंद करावेत आणि नाफेडनं खरेदी करायची आहे ती बाजारात उतरून लिलावाद्वारे खरेदी करावी। म्हणजे कारण मूळ उद्देश काय आहे नाफेडचा, तर मार्केट इंटरव्हेन्शनचा, आणि बाजारात उतरून खरेदी केल्याशिवाय मार्केट इंटरव्हेन्शन होणार नाही आणि त्याशिवाय मार्केटमधले दर वाढणार नाहीत आणि शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही। बाजारात उतरून खरेदी करावं ना, ते होत नाही आहे आणि त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतो आहे। म्हणून आता आम्ही नाफेडलाही सोडणार नाही, नाफेडच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी आंदोलन करेल। बैठक होते कृषी क्षेत्रात एआयच्या वापराबाबत ही बैठक होणार आहे, दोघे उपस्थित असतील आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे उपस्थित राहणार। मुळामध्ये आपण एकूण राजकारणाकडे बघत असताना दोन भिन्न विचारधारेचे व्यक्ती एकत्रित आल्या तर याचा अर्थ त्यांचं काय शत्रुत्व आहे काय, ते एकमेकाबरोबर काय युद्ध करतायत का, आणि त्यामुळं काही कारणामुळे एकत्र आले तर त्याच्यामध्ये एवढं आश्चर्य वाटायचं काय कारण नाही। आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती अशी आहे की जेव्हा वैचारिक मतभेद बाजूला ठेवूनसुद्धा पूर्वीसुद्धा एकमेकाचे संबंध जिव्हाळ्याचे ठेवणारे अनेक राजकीय नेते होऊन गेलेले आहेत आणि त्यामुळं काही कुठल्या तरी एका मुद्द्यावर शेवटी ते नातेवाईक एकमेकाचे भेटले तर काय बिघडलं। तर राज्याच्या राजकारणात बदल होईल असं वाटतं का? शेवटी उद्धव ठाकरे राज ठाकरे हे सख्खे चुलत भाऊ आहेत एकमेकाचे, तेही नातलग आहेत। पवारसाहेब अजितदादा हे काका पुतणे आहेत, नातेवाईक आहेत। ते एकत्र येणं वेगळं आणि त्यांचे राजकीय विचारधारा बदलते का हे बघायला पाहिजे, आणि ती बदलत असेल तर मग त्याच्यावर प्रतिक्रिया देता येईल। सध्या तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर केला पाहिजे या मताचा मी आहे, आणि त्यामुळे एआयचा वापर करून जर का शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण ते तंत्रज्ञान शेतकऱ्याला परवडलेल्या दरात उपलब्ध झालं पाहिजे। कोटी रुपयावर गेली होती, धक्कादायक म्हणजे यात एकट्या कृषी पंपांच्या बिलांची थकबाकी 75,000 कोटीहून अधिक आहे। सरकार जाणीवपूर्वक ही जे महावितरण, महाजनरेशन, महाट्रान्समिशन ह्या ज्या कंपन्या आहेत यांना आजारी पाडून त्याचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न करते असं माझं स्पष्ट मत आहे। एका बाजूला शेतकऱ्यांना म्हणायचं वीज बिल भरू नका आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला वीज वेळेवर द्यायची नाही आणि थकबाकी वाढली अशी ओरड करायचे। मुळामध्ये ही जी थकबाकी आहे ती खरी थकबाकी नाही आहे। अनेक दिवसापासून आम्ही मागणी करतो आहे की शेतकऱ्यांना वीज वापरली किती, त्याचं बिल झालं किती, त्याच्यावर 18% व्याज आकारणी करून तुम्ही पोकळ व्याजाची आकारणी किती केली, आणि इतरांनी चोरलेल्या विजेचं जे काही तुम्ही सगळं नाव शेतकऱ्यावर टाकलेलं आहे त्याचा पहिल्यांदा लेखाजोखा सादर करा। सत्यशोधन समितीनं अहवाल देऊन 5 वर्ष झाली आणि तो अहवाल असा होता की शेतकऱ्यांच्याकडं दाखवली जाते तेवढी वीज शेतकऱ्यांनी वापरलेली नाही। त्याबाबतीत सरकारनं काय निर्णय घेतला त्याचं पहिला उत्तर द्यावं। बीडच नाही, संपूर्ण महाराष्ट्रातच कायदा आणि सुव्यवस्थेचे दिंडवडे निघत आहेत आणि खरोखरच सरकारचं
परिस्थितीवर नियंत्रण आहे का असा संशय येण्यासारख्या घटना घडत आहेत आणि त्यामुळं महिला सुरक्षित नाहीत, मुली सुरक्षित नाहीत. मग कधी काळी रात्री अपरात्रीसुद्धा आमच्या आया बहिणी निर्भयपणानं फिरत होत्या, ते चित्र आता राहिलेलं नाही. याची शरम राज्यकर्त्यांना वाटली पाहिजे.